हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम। स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ग्रंथम उदीरयेत। सूत पुराणिको नारायण मुनीला निमगीता कलचे दिसाक पतिव्रता धर्म निरूपण जालेलं नमे ते विषयी सांगतो. इत्थं पतिव्रता धर्मम् आकर्ण्य नारदो मुनिः किंचित प्रष्टुमना विप्रा मुनिमाह पुरातनम. हे शौनकादी ऋषी, तुमका हे पतिव्रता स्त्री धर्म पुराय सांगली नमे नारद मुनी नारायण मुनीला निमगेलेली आहे. आणखी ಸ್ವಲ್ಪ ವಿಷಯ ऐकू का म्हण म्हणलेक कातुर नारद मुनील मनान तशिले कसं पळयते. नारायणाले नारद मुनी निमगीत काही हे बद्रीनाथा नारायणा सर्वदानांतू कांस्य दान श्रेष्ठ कांस्य संपुटम परिकीर्तितम सर्वदाना अधिकम सर्वदानात अधिकम सर्वदानांतू कांस्य पात्र कांस्य मळे काशय पात्रे काशय आयदनांतूल दान श्रेष्ठ म्हूण तूं सांगिल नमे ते गौपी जवनशील विषयू पुरे म्हाका सांगता म्हूण तूं सांगला तशें तूं हेमय म्हाका दाना विशयी सांग. तदना नारायण उवाच. नारायण सांगता एकदा तद्व्रतं ब्रह्मन् अचीकरदुमापुरा अचीकरत उमा पुरा पुरा म्हणे पुढे. एकदा तद्व्रतम एक पंथा साक्षात उमा म्हळ्यार पार्वती देवी तिणे हे व्रत आचरण करत आशिल्ली तिची पुरुषोत्तम व्रत तिचे साक्षात आचरण करत आशिल्ले त्या वेळार ती बामणाले निमगिता महादेवाले गी कसं निमगिता किम देयम दानम उत्तमम खंयचे दान श्रेष्ठ जावन आसा पुरुषोत्तम मासांतू आ व्रत करतरस हें दान संपूर्ण जेवका जाल्यार खंयची श्रेष्ठ दान दिवं का. येन संपूर्णताम याति व्रतम मे पुरुषोत्तमम मेगेल हें पुरुषोत्तम व्रत संपूर्ण जेता खंयचे दाना निमती तन्मेव दया सिंधो सर्वेशां हित हेतवे. म्हाका तें तूं सांगतबे म्हणून म्हणटा इत्याक आतां तूं म्हाका सांगला रे मस्तेना हांव सांगू वयता सांगता रस्ता लोक हेतवे. आतां ह्या पुराणान तूं अशें सांगला म्हणटना आमी प्रेमाची ताची आमी प्रायकताची सांगता बाय म्हूण म्हणटना तो महादेव सांगता काही तच्रुत्वा मनसी ध्यायन ध्यायन श्री पुरुषोत्तमम तो मनान तुची पुरुषोत्तमाला उडकास करता काही आनी उमाम पार्वतीक अजिगदत शंभू सर्वलोक हितैषिणीम पुराय जनाक बरी जेवका म्हूण ती गेल्या मना आसनवे ताजे खातीर हांव तिका सांगका म्हूण सांगून महादेव सांगता काही न शक्यम किंच देवास्ति दानम श्री पुरुषोत्तमे व्रतपूर्णम विधिं कर्तुम अपरणे छंदसी क्वचित अधिकमासांतू पुरुषोत्तम व्रत परिपूर्ण जावच्याक समर्थ जावन आशिल्ले खंयचे दान खंयचे वेदान तूं सांगनी जलारी खंयचे खंयचे दान सगळे श्रेष्ठ म्हणून सांगला पळय ते पुरी कृष्णाक प्रिती जावन आशिल्ली अधिक मासांतू ते पुरी गवणी दानाची म्हळ्यार अधिक मासा समान जावन आसोचें व्हड दान म्हणून खंयचें ना. खंयचे सकड व्हड श्रेष्ठ महादान म्हणला ते अधिक मासा येद्राक ते परे गवणाची म्हूण तशें ताणें सांगचें. तशें जावन तूं हें व्रत संपूर्ण करच्याक समर्थ जावन आसोचें कसलें दान ना जाल्यार ब्रह्मांडम संपुटाकारम तदर्हम देयमंगने
तू संपुटाकाराचे एक ब्रह्मांड दान करून दी म्हूण सांगून तो सांगता काही विंगड कसलंय दानाक समान दान ना तशें ब्रह्मांड संपुटाकार करून दिवची लायक म्हणून तो उमेले सांगता. तशी न शक्तं तत्तु केनापि दातुं क्वापि वरानने तस्मात् एतत् प्रतिनिधिं कृत्वा कांस्यस्य संपुटम. ह्या प्रकार ब्रह्मांड दान करच्या कोणाक जत्वे आतां तूं दी म्हणलें हांव जत्वे तुका ना न्हय तशें न्हू ब्रह्मांडाक एक प्रतिनिधी करचे तसं कांस्य संपुट दान करून दिवेत तुवें म्हूण सांगता. खाली दिवचें नज तन्मध्ये पूरयित्वे व आपोपाम स्त्रीम षण्मिताम त्रिंशन्मितान म्हळ्यार 30 आपोपणी घालून दिवका. सप्ततंतुभी आवृत्य संपूज्य विधिवत प्रिये एक कांस्य संपुट दान दी. ब्रह्मांड दान दिल्यावर जाल्यार ते कांस्य संपुट खाली दिवचें नज तंतू 30 अपूप म्हळ्यार आप्पू म्हणटा ते घालून दिवका. मात्र न्ही ताका 7 येळ्याचे पट्टेदार सुतवान संतोषान ते पूज कोरका. देय विप्राय विदुषे व्रतसंपूर्ती हेतवे मागीर एक शास्त्रज्ञ जावन आशिल्ले सत्पात्र ब्राह्मणाक ते दान कोरका. एवं 30 मितान्येव देयानी सती वैभवे अशी साध्य जत जलरी कोरूक असलेची 30 कांस्य संपुट दिवका. असलेच म्हळ्यार प्रति एक कांस्य संपुटान 30 आप्पू दवरून 30 कांस्य संपुट दिवका. तशी इत्याकर्ण वचोरम्यम दुर्जटे हे उपकारकम अभिभवत हुमाद हरष्ट्वा सर्वलोकहितेशनी. हें आयकून तिका भारी संतोष जालो की कसले व्रत संपन्न जेवच्याक कसले एक दान आसवें म्हूण म्हणटना अधिक मासा समान जावन सोच खंयचेय दान ना जाल्यार ब्रह्मांड दान करची श्रेष्ठ. ब्रह्मांड हाका तत्तुल्य म्हूण लेखल्यार ब्रह्मांड दिवच्या कोणाचें न्ही साध्य जातवें. ताचे खातीर ब्रह्मांडा म्हण की कांस्य संपुट तांत भितर 30 आप्पू घालून दिवचे म्हूण सांगून म्हणला. ही बारी संतोश जाता कसले एक दान योग्य म्हणलें मिगेल बामणान सांगली नमे म्हूण सांगून आनी ती सांगतना हांगा सूत पुराणिकू शौनकादी ऋषीला सांगता. इत्याकर्ण्य मुनिः विप्रा नारायण वचोमृतं पुनराहात इतृप्तोऽसौ पुनराहाती तृप्तोऽसौ नामं पुनः वापस निजावन नारदाक आतां बारी तृप्ती जाला हे विशय ऐकून जाल्यार वापस नमस्कार करून वापस प्रश्न करतकय कसले हे नारायणा देवादिदेव तूं सनातन ब्रह्मस्वरूप परमात्मूत ಎದ್ದೊಳ್ತಿ तुगेले तोंडा दुखून हांव पुरुषोत्तम मास महात्म्य ऐकलो. हें सर्व साधनेंतूय श्रेष्ठ साधने पुरुषोत्तमा पावचेक म्हणून म्हाका खंडीत कळ्ळें. इतक म्हळ्यार हे पुरुषोत्तम मास भक्तीन ऐकल म्हणटाकच ही पाप क्षय जाता म्हूण म्हणलें. ताजे नंतर हांतो सुदेव ब्राह्मणाल काणी येयली, द्रडधन्वरायाल काणी येयली, मागीर कदर्यो ब्राह्मणाल काणी येयली. कितली सकट जनान हें पुरुषोत्तम मास आराधन गोतसून की गोतासी की कोरनूची सर्व पाप मुक्त जावन गोलोक पावल्यांची हे पुरय म्हणटना कोण श्रद्धेन हें व्रत अनुश्ठान करतकी हें काणी अधिक मास पुराण भक्तीन ऐकतकी तांगेल पाप क्षय जात म्हणलेल विशय कसले संशय आसवे नंचिना श्रुत्वापि जायते भक्त्या महापाप क्षयो नृणा. ऐकल मात्राकच ही पाप क्षय जातके किं पुनः श्रद्धया कर्तुर्विनाचेती मे मतिः. ऐकुनूची पाप क्षय जात म्हण जाल्यार विद्युक्त जावन आचरण केलेले जनाल पाप क्षय जावचे विशय कसले संशय आसवे. अतः परम न किंचिन्मे श्रोतम्यम अवशिष्यते पियुषात्यंत संतृप्तो नान्यतोयम समीहते. म्हळ्यार आनी म्हाका कसले विशय निमका म्हूण म्हळ्यार आशिना इत्याक म्हूण म्हळ्यार पोटभरी अमृत पिवच्याक मेळ्ळेले मनशाक विंगड कसले इतर तीर्थाचे उदानी जायवे म्हूण म्हळ्यार जाय म्हणचे तितले आश आसतवे ताका अमृत पिल्ला तो आनी उद्दा जावक ताका. तशी म्हाका पुरुषोत्तम मास म्हणलेलेची हाजे मास महात्म्य म्हणलेले एक व्हड काणी व्हड पवित्र जावन काणी तूं सांगला आनी कसले म्हाका ऐकूचे आसवे म्हूण तो सांगता. इत्युक्त्वा विरथो विप्रो नारदो मुनिसत्तमः अनीनमत्पादपद्मं पुरातनं मुनिः परम. सूत पुराणीक शौनकादी ऋषीला सांगताची नारद मुनी अशें सांगून
परत परमात्मू जावन आशिल्लो पुराण पुरुषोत्तम जावन आशिल्लो नारायण ऋषीले चरणाक नमस्कार केले कै आनी हे आतां इतली काणी सांगली सुतपुराणीक आतां तांणी सांगताची भारतीय जनुरासाध्य हे भारतखंडांत तूं जन्मा येवन पुरुषोत्तमम उत्तमम न सेवन्ते न शृण्वन्ति ग्रहासक्ता नराधमाः भारतभूमींतू पुण्यभूमींतू जन्मा येवनूय ग्रहासक्ता नराधमाः कोण हांगाचे ऐहिक सुखांतू बुड्डून आसक्त जालेले अधम नर उत्तमम पुरुषोत्तमम उत्तम जावन आशिल्लो पुरुषोत्तमम आसूं न सेवन्ते न शृण्वन्ते सेव करची सोडी आराधना करची सोडी ऐकनात समीत कितें महात्मे गतागतं भजन्ते त्रदुर्भगा जन्मजन्मनि गतागतं भजन्ते निरंतर जन्म जनन मरण जनन मरण म्हणेल संसार चक्रांत येत रस्ता कष्ट भुगता दळिद्र जता दुःखी जता नाना रीती जन्म जन्मांतर कष्ट भुगता मात्र नाही पुत्र मित्र कलत्राप्त वियोगात दुःख भागिनः पुत्र मित्र कळत्र सर्व जनाल वियोग ताका जतो रस्ता भारी दुःख अनुभविसितो अस्मिन् मासे द्विजश्रेष्ठा नासच्छात्राणि उदाहरेत न स्वपेत परम शय्यायां न लपेत इत्थतं क्वचित् परापवादान्न ब्रूयान्न कथंचित् कदाचन परान्नं च न भुंजीत न कुर्वीत परक्रियां म्हळ्यार मागीर एक विशय शवनकादी ऋषींक सुतपुराणीक सांगता ह्या पुरुषोत्तमा सांगतो असतशास्त्र ताजी विचार कोणी करूना म्हळ्यार नाक्क जाल्यार सकडी घेवन बसच्या ना दुशास्त्र म्हणून असं देवा विरोध जावन कसं कसं सांगचें त्या पुराय आयकुच्याक येना आनी विंगडाल्ले हांतलार न्हिदोचें नज परपर्यंक मागीर निरर्थक उतरां आयकुचें नज दुसऱ्यांक निंद करचें कोणाकय अपवाद करचें परान्न सेवन करचें आनी दुडवा खातीर विंगडाल काम करचें तें पुरे करूं नज मागीर वित्त शाट्यम कुर्माणो दानम दद्यात द्विजातये कसले दुडा भितरी कसले द्रव्या भितरी आशी दवरना नशी दानम दद्यात द्विजातये ब्राह्मणांक दान दक्षिण दिवका विद्यमाने धने शाट्यम कुर्वाणो रवरवम प्रजेत विद्यमाने धने शाट्यो मिगेल्या द्रव्य अस जाल्यार हांव दान धर्म करना म्हण लेखून दुड्ड सरता म्हण लेखून कोण वितशाट्य म्हळ्यार जिपुणतन करतकी ताका रवरव नरक मेळटा म्हूण मात्र न्ही दिने दिने द्विजेंद्राय दत्वा भोजनमुत्तमम दिसान दीस पुरुषोत्तम मास कोण करतकी तो व्रत करतलो प्रति दिवसू सत्कुलप्रसूत जावन आशिल्ल्या ब्राह्मणांक उत्तम सकडी भोजन घालतकी मृष्टान्न म्हणटा तसलें मागीर आनी ते पुरे जावन जाता दिवसस्य अष्टम भागे प्रतिभोजनम आचरेत रात्री वेळाक 8 भाग म्हणटा दिसाचो तेदना भोजन कोरका ते नक्त भोजन म्हूण म्हणटात ताका मात्र न्ही धन्यास्ते पुरुषा लोके ये नित्यं पुरुषोत्तमम अर्चयन्ति विधानेन भक्त्या प्रेम पुरस्सरम पुरुषोत्तम देवाक विधिपूर्वक जावन भक्तीन कोण नित्य आराधन करता की तन्नीची धन्य इंद्रद्युम्नः शतद्युम्नो यौवनाश्वो भगीरथः इंद्रद्युम्नु शतद्युम्नु यौवनाशो भगीरथो आनी पुरे पुरुषोत्तम मासाचे आराधन कोरनुची पुरुषोत्तम परमात्माले आराधन कोरनुची ययुर भगवदंतिकम तन्नी भगवंताले सान्निध्य पाविलींची तस्मात् सर्व प्रयत्नेन संसेव्यः पुरुषोत्तमः सर्वसाधनतः श्रेष्ठः सर्वार्थफलदायकः तश्चावनु सर्व साधनेक श्रेष्ठ साधन जावन आशिल्लें परमात्माले आमुष्मिक सुखाक परमात्माले वच्चाक मोक्ष मेळूक श्रेष्ठ साधन जावन आशिल्लें पुरुषोत्तम मासाचें एक आराधन कोरुका सर्व प्रयत्नान प्रति एकल्यान कोरका कोणा पुरुषोत्तमाल वैर प्रीतेस ते पुरुषोत्तमाला आराधन कोरका इत्याक म्हळ्यार आनी केद्दांय गोवर्धनधरम वंदे गोपालम गोपरूपिणम गोकुलोत्सवम ईशानम गोविंदम गोपिका प्रियम म्हूण सांगून हे मंत्र म्हणटर आसल्यार गोवर्धनधरम वंदे गोपालम गोपरूपिणम गोकुलोत्सवम ईशानम गोविंदम गोपिका प्रियम हे कौंडिन्य ऋषीन सांगिल्लें मंत्र हे म्हणटर आसच म्हूण जाल्यार जपन मासम न येद भक्त्या पुरुषोत्तमम आपनुयात एक मास पर्यंत हे सतत भक्तीन मंत्र जप करता की तांकां पुरुषोत्तमाल सानिध्य
कशी मेळताची मेळता ध्यायेन्नमघनश्यामं द्विभुजं मुरलीधरं रसत्पीतपटं रम्यं सराधं पुरुषोत्तम ध्यायं ध्यायं नयेन्मासं पूजयन् पुरुषोत्तमम् एवं यः कुरुते भक्त्या स्वाभीष्टं सर्वमाप्नुयात. तशी ती नीलवर्णाचो द्विभुजधारी जावन आशिल्लो, मुरलीधर जावन आशिल्लो, पितांबर धारण केल्लो, मनोहर जावन आशिल्लो राधा सहित पुरुषोत्तमाक ह्या मासान तूं ध्यान कोरका. गोवर्धनं धरं वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवम ईशानं गोविंदम गोपिकाप्रियम म्हणून म्हणतरी ध्यान कोरका. या प्रकार कोण पुरुषोत्तमा भक्तीन नित्य आराधन करत की या म्हयनो चल्ली कुडले तागेल सर्व मनोभिष्ट सिद्धी जाता म्हणून म्हणटाची. हे तपोधन ब्राह्मणा, या कोणाकय सांगचे तसल विषय न म्हूण नारायण मुनी नारद मुनी सांगिले ऐकल्यात नव्हे. गुह्यात गुह्यतरम चैतन्य वाच्यम यस्य कस्यचित मयापि कथितं नैव कस्यापि अग्रे तपोधना. या गौप्य विषय मेळ्ळेले जना परे सांगचे न्ही, हांवें कोणाकय या परे सांगू वच्चे न्ही. श्रोतव्यमे तत्सततं पुराणम् अभीष्टदं पावनम आदरेण सकलाभीष्टप्रदान प्रद करचित असले. भारी पावन जावन आशिल्लें पुरुषोत्तम मास पुराण निरंतर श्रद्धेन श्रवण कोरका. श्लोकेक मात्र श्रवणेन पुंसाम अघानी सर्वाणी निहंती विप्राह. एक श्लोक ऐकल म्हूण जाल्यार अधिक मास पुराणान तो श्रद्धेन सर्व पाप नाश जाता. गंगा इत्यादी सकल तीर्थान तो स्नान करतन कसल सर्व सकळे पाप नाशान कसं सकळ पुण्य मेळत की त्या पुरुषोत्तम मासाचे महात्म्याचे श्रवण केल्यारीच मेळटा. नाका गंगादी सर्वतीर्थेषु मध्यतो यत्फलं भवेत् तत्फलं शृण्वतस्तस्य महात्म्यं मुनिसत्तमा. मागीर इलां प्रदक्षिणे कुर्वन् नत्पुण्यं लभते नरः तत्पुण्यं शृण्वतस्तस्य महात्म्यं पुरुषोत्तमं. सगळी भुंयक प्रदक्षिण घालेल तितले पुण्य अधिक मास महात्म्य ऐकतन मेळटा. कोण हे म्हयन्यान तूं पुरुषोत्तम परमात्माक भक्तीन नित्याची ध्यान करताची आराधन करताच की हे मास व्यर्थ कालहरण करनाच की तांगेल सकल मनोभिष्ट परिपूर्ण सिद्धी जाता. तशी गुह्यात गुह्यतरम चैतन्य वाच्यम यस्य कस्यचित. मस्त गोप्य जावन आशिल्ले ह्या विशय पुरजना सांगच्या ना. तशी सकलाभिष्ट प्रदान करचे पावन जालेले पुरुषोत्तम मास पुराण निरंतर श्रद्धेन श्रवण कोरका. एक एक श्लोक श्रवण केल्यार सर्व पाप नाश जाता म्हूण म्हणटना मागीर सगळेची महात्मे श्रवण केल्यार जेवो पठण केल्यार कितले फल मेळटले न्हय. तशीची गंगादी सकल तीर्थांतूं नाल्लेले पुण्य जेवो सगळेची भूप्रदक्षिण केल्लेले पुण्य अधिक मास महात्म्य श्रवण केल्यार मेळटा. तशी ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी भवेत. ब्राह्मण जावन आशिल्लो आनी ब्रह्मज्ञान पावता. क्षत्रियो वसुधाधिपः. क्षत्रियो सगळेची देश आळसिता, सगळेच विश्व आळसिता. वैश्यो धनपती भूयात. वैश्यो आनी धनीक जाता. शूद्र सत्तमतां लभेत. शूद्र भारी श्रेष्ठत्व पावता म्हूण सांगून महिम सांगतरस सुतपुराणिकू शुनकादी ऋषिक. मात्र नाही आत्तसले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रांक मात्र बे. मागीर कितले की जनसाची आसची वय किरात हूण पशुचर्या परायणा म्हळ्यार दनपालक गोपालक म्हणटाची तांकां ते सर्वे मुक्तिमायंती श्रुत्वा महात्म्यमुत्तमम. सर्व जनी हें उत्तम जावन आशिल्लें अधिक मास महात्म्य ऐकून पुरे जन मुक्तिमायंती मुक्ती मेळटकी तांकां. तशी मात्र न्ही पुरुषोत्तम महात्म्यं लेखयित्वा द्विजन्मने संभूष्य वस्त्रभूषाभिः विधिना यः प्रयच्छति कुलत्रयं समुद्रत्य गोलोकं याति दुर्लभं यत्रास्ते गोपिकावृन्दैः वेश्वितः पुरुषोत्तमः. कोण हे पुरुषोत्तम मास महात्म्य बरोवन योग्य ब्राह्मणाक विधिवत दान करून दित की कुलत्रयं समुद्रत्य गोलोकम यांती दुर्लभ तागेल तिनी मात्याचे जन उद्धार जाताच काही. मात्र न्ही गोपिका वृंदेही वेश्वितः पुरुषोत्तमः यत्रास्ते गोपिका वृंदेही वेश्वितः पुरुषोत्तम. ते गोपिका स्त्री समूह सुतू सुತ್ತಸಲೆ ಗೋಪಾಲ ಕೃಷ್ಣನ ಮದೇ ರಬ್ಬುನು ಅಸುತ್ತಸಲೆ ಗೋಲೋಕ
तपौतके मात्र न्ही कोण लिखित्वा धारयेद्यस्तु गृहे महात्म्यमुत्तम तद् गृहे सर्वतीर्थानि विलसन्ति निरंतरम कोणीय घरांतू दवरून घेतकी तांगेल घरांतू गंगादी सकल तीर्थ निरंतर सन्निहित जावन असता तशी उत्तमस्य मासस्य महिमान् अनन्तपुण्यं श्रुत्वा सुविस्मितधियो मुनयश्च सर्दे ऊचुश्च सूततनयं विनयेन विश्वक्सेनांग्रि सेवनविधौ निपुणानि तांतम या अधिक मास महात्मे ऐकून भारी पुण्य प्रद जावन सुचे श्रेष्ठ जावन सुचे मस्त फल दिवचे महात्मे केदनाय विश्वक्सेनादी थंय आसूचे हरिसेवक पुरे ऐकताचे ते ऐकून आत्ता हांगा शौनकादी ऋषी सुतपुराणिक शौनकादी इत्यादी मस्त ऋषींक या परे सांगलं भारी आश्चर्य जल की ताका भारी संतोष जल की त्यांनी सुतपुत्र ते शुकाचार्य तांगेला सांगताच की सुतपुराणिकाले की ऋषयः ऊचुः सांगतात सूत सूत महाभाग धन्योऽसिवि तम महामते त्वन्मुखा अमृतपानेन कृतार्था स्मो वयं भर्षं चिरंजीव सदा सूत पौराणिक शिरोमणे अस्तु ते शाश्वती कीर्तिः जगत्यावन पावनि तुभ्यं प्रदत्तं निमिषालस्तैः ब्रह्मासनं पूज्यतमं मुनीषैः त्वदीय वक्त्राम्बुजनिर्गतः श्रीमुकुन्दवार्तामृतपानलोलेः विष्टरश्रवस एव पवित्रा यावदेव वितता भुवि कीर्तिः तावदत्र मुनिवर्य समाजे श्रीहरेर्वद कथां कमनीयाम तशी सांगताची तुमगेले तोंडा दुखून आयले हें कथामृत पान करचे उत्सुक जालेले हें नैमिशरण्यंत वास करून आमी पुरे तुमकां हे ब्रह्मासनच सोडून दिला तशी परमात्माले पवित्र कीर्ती या भूमंडलांत कितले काळ ते प्रसिद्ध जावन आसतकी तितले काळ ते आमगेल ऋषी समूहांत तुमी आसून हरिसर्वोत्तमाले मनोहर जावन आशिल्ले अगाध लिलामृत आमकां सांगतर सुका हेंची आमगेली एक उत्कट इच्छा म्हूण सांगून सर्व ऋषी मुनी सूत पुराणिकांक सांगताची हांगाक पळय तांगेली का आश पळयाची आमकां कसले जाय वेळ म्हळ्यार सामान्य राजस जन तंग तंक कुशीशील निमगिताची सात्विक जनान केदनाय सात्विकची निमगुचे केदनाय पुराय जन राजसीक सात्विक तामसीक तंग तांगेल गुणाक समजावन तांतांनी आश करची आत सात्विक जनाक पुराण ऐकूका देवाल काणे ऐकूका डबल काम करूका या प्रयास जाल्यार राजसीक जनाक सिनेमा वचूका मॉल भोवंका तें घेवका हें घेवका अशें सुका तशें सुका कारार भोवंका असल पुराय आशी तामसीक जनाक परपिडन करची आशी जाता तांकां हिंस करका हांकां हिंस करका आमी सुकार सुका कोणेय सुकार आसचेना असल पुराय आशी हांगा ते महर्षी पुराय सात्विकांत सात्विक जालेले देखून तांणी सुत पुराणीक सांगताची तांणी सुत पुराणिकाक तुमी केदनाय आमगेले मदेंत बैसून आमकां देवाल काणी सांगतर सुका आमी एकतर सुका देवाल प्रितीक आमी पात्र जेवका असो लेख आशी तांगेली तशीची आमी जाल्यार तशीची त्या एक गूण वाडोवच्या पळयत जाय म्हणून नावश्यक कसलकिसा कडेन वाजोवचें कसकिसा कडेन आयकुचें ताजे पशी देवाले काणी ऐकून ऐकून तत्व ज्ञान घेवचें परमात्मू सर्वोत्तम म्हूण कळचें असो एक तत्वार्थ कळ्ळी म्हूण जाल्यार आमगेले एक आध्यात्मिक उन्नती जाता एक जिवान केदनाय देवा पावका म्हळ्यार वयची वय कितले काळ ते जीव खंयचे खंयचे योनींत जन्मा येवन नाका जालेले कोर न्हू वापस वापस जन्मा येवन दुख्ख कश्ट भोगतर सुका केदन तो जीव मुक्त जाता देवालय वता ताजे नंतर ताका पुनर्योनी येवचें ना पुनरपी जनन पुनरपी मरण कसलें ना तशें जावन दुख्ख येना जाता देवा आमगेलें दुख्ख दूर करी देवा आमकां हें केदनाय आमगेलें दुख्ख सरचें म्हणना हांवें असलें न्हय पुरे निमूच आमकां सुखार दवरी कसलें निमको म्हणना तें सूख एक विलक्षण सूख तें सूख कसलें म्हूण सांगूकय जायना तसल सूख हें सूख पुरे क्षणीक सूख हांगा आमी भोगचें तशी हें सूख पुरे आज असं म्हळ्यार आत्त ना आनी घडीन ना फाय ना
दुःख चड असार संसार म्हूण म्हणटाची तशी दुस्सार जावन आशिल्ले ह्या संवसारांत लोळचे पयशी परमात्मा पावका जाल्यार परमात्माक नवविध भक्ती करता तांतूय श्रवण कीर्तन भक्ती भारी श्रेश्ठ हें पुराय पुराणां काणी आयकुची जेवो हाक पुरे स्वाध्याय प्रवचन म्हूण म्हणटाची कृष्णान गितेंतूय तेंच सांगिल्लें स्वाध्याय प्रवचन यज्ञ ज्ञान यज्ञ हें पुरे श्रेश्ठ यज्ञ म्हूण सांगून तशी निश्काम रितीर कोरता जाल्यार हेंची कोरका जाता तशी वरलेल पुरय काम्यक रितीरी आसता भक्ती आमगेली तशच्यान श्रवण कीर्तन मनन निधिध्यासन हें करून परमात्मा पावच्याक आमी आश पावका ही आशी ऋषिमुनींक केन्नाय आसुचें तशच्यान तांणी सांगताची तूं सुत पुराणिका केन्नाय आमगेले मध्य आसून आमकां परमात्माले हरिसर्वोत्तमत्व प्रतिपादन करचें तसलें जेवो हरिसर्वोत्तमत्व श्रेश्ठ परमात्माले श्रेश्ठत्व सगळें सांगचें तसलें काणयो परी आमकां केन्नाय सांगतर सुका तुवें म्हूण सांगून तांणी आशिर्वाद घेताचे सुत पुराणिका लेगीत इत्थम द्विजा आशीर्वचनं प्रगृह्य प्रदक्षिणीकृत्य द्विजान समस्तान नत्वा गमद्देव नदीं स्वकीयं कृत्यं विधातुं स च सूतसूनुः सर्व ऋषीन तांगेल्यागे आशीर्वाद घेतले नंतर सर्व ऋषींक प्रदक्षिणापूर्वक नमस्कार करून तांगेले स्वकीयं कृत्यं विधातुं तांगेले नित्यकर्मानुष्ठानाक तांणी गंगा तीरा चमकलीची तेदन हांगा बशील जन अन्योन्यम ऊचु निर्मिशालयस्ता वरिष्ठ तै अन्योन्यमूचुः निमिषालयस्ता वरिष्ठ हांगा नैमिषारण्यांत आशिल्ले बरलेले पुरे ऋषी महर्ष्यो अन्योन्यमूचुः तांणी चंद्रितीरे तांगेलांतू संभाशण करतची वरिष्ठ महात्म्यमिदं पुराणम हे अधिक मास पुराणाचे वरिष्ठ महात्म्य श्रेष्ठ जावन आशिल्लें महात्म्य एकल्या एकल्याक सांगतर आसताची आनी मासस्य दिव्यं पुरुषोत्तमस्य समीहितार्थार्पण कल्पवृक्षम तांगेले इतल्याक सांगता हे पुरुषोत्तम मास आसा पळय आमी आयकलेले प्रकार काणी पुरो आयकलेले प्रकार कल्पवृक्ष सी निमगेल्ले लेखिल्ले पुरे दिवचे तसले म्हणून तांचितल्याक सांगतरी संतोशार आसताची हांगाक बृहन्नारदीय पुराणे पुरुषोत्तम मास महात्म्ये श्री नारायण नारद संवादी पुरुषोत्तम महात्म्ये श्रवणफलकथनं नाम 31 हांगा 31 अध्याय विचारले बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम मास महात्म्येचे नारायण नारद संवादांतुले पुरुषोत्तम मास महात्म्य श्रवण फलकथन म्हूण म्हणलेले 31 अध्याय विचारलो हांगा समाप्तेयम पुरुषोत्तम महात्म्य कथा हांगा पुरुषोत्तम महात्म्य अधिक मास पुराण समाप्त जाले श्री कृष्णार्पणमस्तु नाहम करता हरिही करता नाहम करता हरिही करता जाल तितले सूक्ष्मेरी जाल्यार सर्व विशयो विशद जावन सांगूक हांगा परमात्माले अनुग्रहाना एक सान प्रयत्न केलेले तांतू ही बग्गी सरयले दिसा एक अध्याय वाचुका म्हणस इतिकतीर म्हूण म्हळ्यार हांतू व्रत विधान आस कसल कोरका कसल कोरोनाची म्हणस दान खंयचे दिवचे म्हणस कसं सकड सोड येता कसं सकडी घेवका कशी कसं सकड आमी सोडताची त्याग करता ते वापस घेता आनी कशी घेवका हे पुरे विधी विधान आसा ते दीस वाजेल म्हण जाल्यार आयो आमी पयरी कळलेले जाल्यार आनी ಸ್ವಲ್ಪ चड आराधन कोरीत आशिल्ले अशें पुरे कोणाकय दिसचें नाका म्हणून जाल्यार तितले बघ ह्या 9 दिसू 9 दीस भितर ही काणी जाता जायना म्हाका गोतना हांव परमात्माले वैरी भार घालून ताणी मिगेल मनांतू कशी एक प्रचोदन दिला त्या रितीरी हांव सांगचे तशी देवान करयला तशें तशीची सर्वय सांगिल तसले परमात्माक तशी गुरुमुख्य प्राणांक समर्पण करता कशी आतां सुत पुराणिका लेगी वरलेल ऋषी मुनीन पुरे सांगिल्लें पळय जाल्यार तितले ज्ञान यज्ञ आमी कोरका म्हूण सांगून ती आशी मांत्र आमकां म्हणून तशी परमात्मा आमकां पुराय जनाक एकी आशी दिवो निरंतर नित्य निरंतर परमात्माल काणी आयकू तशी जावका सांगतल जावन कोणेय आसच्या पुरोची आजी म्हाका देवान सांगच्याक एक अनुग्रह केला आमगेल वैरी हांव सांगू पुरो आनी कोणकी सांगू पुरो जाल्यार नित्य निरंतर जावन आशिल्लें ज्ञान यज्ञ हें वेदिकेर जातर असो केन्ना ही शूर जाली वेदिका तेदन दुखून नित्य निरंतर कसलेपणी चांग आयकुच्याक वाजूच्याक सकडी मेळटरस तशें जावन
ದೇವು ಏ ನಿರಂತರ चलायसून दिवो सुतपुराणी काल्यागी शवनकादी महर्षी निमगिलेले तिथलेची तशी आम्ही परमात्माला त्यांची नेमूया. आम्ही परस्पर अशीची काणी सांगतची, श्रवण करतची, मनन करतची, कीर्तन करतची, जीवन सार्थक करून घेवची. तशी परमात्मो हे वेदिकेशील सर्व जनाल वैरी अनुग्रह करून दिवो म्हणून परमात्माला मागता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.